घरोघरी जातो कारण आम्हाला इलेक्शनला उभा राहायचे भावीनगर सेवक आमचा. तर आज तुम्ही पाहू शकता, आज माझ्या आशूचा बर्थडे. तर आम्ही चाललोय आज एकविराईला भेटायला आणि त्याच्यानंतर आळंदीला माऊलींचं दर्शन घेऊ आणि दोन्ही दिंड्यांना भेट देऊन घरी येऊ मस्तपैकी. माझी पण तयारी झाली, बघू शकता. आमचे कृष्णाजी मंदिरात दर्शन घ्यायला. वामन बाबाचा पण दर्शन घेतला. नंतर निघू आम्ही पुढे. लगेच विना वाजवला आणि निघलो. सिग्नलवर पोचलो. ट्रॉफिक भरपूर, भन्नाट आणि झोपलेली. आता भरपूर ट्रॅफिक लागले. चालली जराशी पुढं चालली. तेवढीशी आपली गाडी पुढे जाईल असं मला वाटतंय. जेवढी जाईल तेवढी घेऊ. चला पुढे. गजरी घेतले ना, आता 5 लाविलो. आता कसं बघ दात बघ. नानीला भेटायला सासू सगळे आमच्या आत्या पण आहे. सगळे सासू नाश्ता विष्टा केला. किती भाकरी खाल्या? अर्धीच. तुम्ही बस तिकट. टीव्ही हो येशील आता. टीव्ही हो याल. लो वरती गर्दी तर वाटत ना दवरी. आता बघू वरती गेल्यावर समजेल. पोचल्या वरती आळ्या पाहू शकता. किती दमडे, घाम फुटले चष्म्यापासून. आतमध्ये दर्शन घेऊ मस्त. खाली नशीब चांगला मंगळवारी. डुबुक करीत चालल्या. शिवराईच्या पायथ्याशी पोहोचलो. आता पायथ्याशी दर्शन घेऊ. त्यापेक्षा खाली लाईन जरी असते. ते एकविरेला यायला घेतला 90 रुपये बोलतो. आता काय करायचं, पियाचं असल्यावर माणसाचा शॉक असतं ना. एक पियाचं असल्यावर ज्यानं 90 तर 90, 100 तर 100 चालले. आणि तिथं दिंडीत काहीतरी 8 महिलांचा ऍक्सिडेंट झाले. 8 वारकऱ्यांचा काहीतरी. आणि 1 महिला जागेवरती म्हणजे अशी एक्सपायर झाली. तर भरपूर खतरनाक ऍक्सिडेंट. 2 तास ट्रॅफिकमध्ये अटकलो. ट्रेलर डायरेक्ट मधीन घुसला दिंडीचे. पोचलो शिर्डीला पोटपूजा करायला. पोटपूजा मस्त होते. याच्या 50 रुपयाचा कुपन घ्यायचा न जेवायचा. नेहमीचा आमचा रूट असला ना ते इथं जेवण करतो ना मग जातो पुढं कुठं. मग प्रति शिर्डी साईबाबा स्थान मंदिर. आता जेवणाची कुपन घ्याव मस्त. एक कुपन घ्या. पूर्ण काच. मंदिरातून निघालो बाहेर. आता कुपन घेऊ जेवणाचा. दर्शन तुम्हाला असा मिळेल वाटते, मिळेल नाही.
जेवणासाठी मस्त आहे की 3 फ्लोअर बनवलेले आहेत. दर फेरीचा आपला जेवणाचा स्थान आहे. मध्ये आलेलो होतो आपण, पाहू शकता इंटिरियर तुम्ही. आणि जेवणाचा बुफेट आहे. तर चाललो टाटा घेऊ. तावकारू पाहिजे तेवढाच घ्यायचा, प्रसाद बोलून जेवायचा. जेवण मस्त चवळीची भाजी आहे, वांगा बटाटा, वरण भात, चपाती, शिरा, डबल जाऊ लागले. तिला शिजलो बघ खबरा दिले ना मला इतकं दिलं, मी डबल जाऊन जायला केला सपाट 2 टाईम. तिसऱ्यांदा हिला पाठवलं, बघू देताना गेला. पॅक झालेलं आहे. आता जरा आराम करायला लागेल ना, तर काही जमणार ना गाडी चालवायला. स्टेअरिंग अटकल नाही पोटात. कोणाला वाटेल किती मेल आहे, पण आतमध्ये काय जेवण्याची सोय आहे त्याच्यात काय माहिती तुम्हाला. 60 रुपयान किती बी जावा, फोन का नाही हो, कुंभकर्ण का नाही हो, किती बी जावा. आळंदी प्रवेश केला यात्रेला. आता मोजून किती दिवस आहेत, 4 दिवस. 4 दिवसांनी इथं पाय ठेवायला जागा नसेल. आता एकदम ओपन आहे सगळं. वाऱ्या येतील आता 2 दिवसां, म्हणजे उद्यापासून परवापासून येतील. इथनं लाईन लागेल. आणि इंद्रायणी नदी पूर्ण आता साफ केलेली आहे. ब्रिजवर पोहोचलोय. इंद्रायणी नदी आता जाऊ आळंदीमध्ये एंटर झालेलो आहे फायनली. मामा आणि मावशी रस्ता क्रॉस करतात. त्यांना रस्ता क्रॉस आपल्याला युटर्न घ्यायचा. इथनं पार्किंगला गाडी लावू. तो मधील मुसला भोसरीचा. आणि भोसरीला पण आम्ही गेलेलो, भोसरीमधून आलो. गाडी लावली. आता नदीकडे निघलो. आता इंद्रायणी गाडी नदीच्या काठी आलो आहे. आता हातपाय धुवू, मस्त दर्शन घेऊ आणि मंदिराला प्रदक्षिणा मारू आणि दिंडीला गाठू वापस. हल्ले हातपाय धावला. अरे हातपाय धावायचे. ईश्वर महाराज समाधी मंदिर, हनुमान दरवाजा, दिंडी आले. एकच दिंडी. बेगायने आल्या नुसती शॉर्टकट ट्रेन आणि इकडून तिकडून लाईनीन 3 तास राहून आम्ही 1.5 तास. दर्शन झालं. आता प्रदक्षिणा घेतला. VIP वाला बघा ती थांबल्या. आणि आम्ही किती 10 ते 15 मिनिटांनी दर्शन घेतला. VIP लाईनला पण आवरत आम्हाला लागतं. सासरी बाबाची कृपा झाली, दर्शन झालं आहे. तशी 10 मिनिट 10 ते 15 मिनिटं जास्त. VIP लाईनीला पण 2 तास वेटिंग म्हणायचं वाटतं. भिंतीकडे जाणारा रस्ता यात्रेला इथे पाय ठेवायला जागा पण नसते. 3 दिवसात यात्रा सुरू होणार आणि रस्ता पॅक होणार. बॅनर दिसतील जागे जागेवर, चोरांपासून सावधान. आता फक्त माझ्यापासून सावधान राहायला कसं चोरांना. वैशिष्ट्य आमचं इथं आलं म्हणजे गिरेवेल लागेलच. फेमस गिरेवेल ही घेतल्याशिवाय जायचंच ना. आणि कोण आला तर पार्सल नका आणू, आम्हाला गिरेवेल जेवण आहे. बड्डे गर्लची बड्डे पार्टी. मॅक कॅफे किंवा मॅकडॉनल्डचा बर्गर खाऊन बघा आता किती खपवतं खर्च घेतो माझ्या. हो झाला 300 रुपये. 300 रुपयानं आता पोट भरून खाऊ. अनलिमिटेड आहे 300 रुपयांची. तयारी चालू आहे सगळी. डायव्हर्शन होईल आता नंतर ते तुमचं वाहती इंद्रायणी मठाच्या मधून. आणि इकडे मठ पूर्ण. महाराजांच्या मठाला भेट दिली ना, आता निघतो थेट घरी आणि जपतो. मी गप्पा आता शेंजी रेटतो पोळी करतो. मग आता मग घरी निघतो. मग केक कापू. बघू कोणी आणलं तर. आता माझ्यावर पैसे काय ना. हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदे, हॅपी बर्थडे टू यू. हम 2 चमचे लावतो. दीदी तो अक्का तोच का द्यावच नको. कशी टेस्ट आहे? माझा 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 आहे माझा. बसू ना मी मग कापल कोण घे बसू ना. प्रांजल प्रांजल कुठे ग? बोल ना. सगळी कापू आपण घे कशी का इथं बस. हा सगळी 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 कापू आपण. हे बघा पाहुणे बर्थडे तुला पाहिजे. कोणता बर्थडे त्याच्या आता? माझा ते आहे कुठे तुझा मग? माझा आहे. तुझं नाव कोणचं आहे? ABCD म्हणजे माझा आहे. कोणता बर्थडे? याला पण दे आता. सगळे हे कापायला. लवकर सगळ्यांच्या का? सगळे कापायला. काप. ए छी माका डिवर दीदी, डिवर दीदी. घरोघरी जातो कारण आम्हाला इलेक्शनला उभा राहायचे. भावीनगर सेवक आमचा वार्ड क्रमांक 1 ज्यादा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिनी आयफोन गिफ्ट भेटला बर्थडेला. बस झाला. न्याव ना. त्याला कडे माझा फोन आहे. तू ने जे होऊन जा. लॉक खोलून. माझ्या पार्टीला पैसे दे. ही जण पार्टी यांची. फोटो काढ पहिले. कोणता बर्थडे? माझा एक असा तिकडे नाव दिसलं म्हणजे पहिली बोलता असा. असाच घे. आता इथे की पूजेला बसल्या. आपला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू आशू. तो बघ आवरीनिक आला बघ आधीच. प्लस मला येतं म्हणून सांगा. ब्लॉग इथे एंड करतो. नक्कीच पहा सगळा ब्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र.